हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानन्दं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिरेषा सद्गुरु भारतीपति। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणांतो दशरथाले राज्यभाराविषयी पळयतरशिलीची. अयोध्या पट्टण आळसूचो रायो त्यादना दशरथ ताका सर्व वेद शिकिलो, वेदांग पारंगत तो. तशीची धर्म कसले म्हूण कळ्ळोल दिकून, सर्व ज्ञान आशिल्ल दिकून पराक्रमी जनांक विद्वांसांक सगळी राज्याक आपोवन मर्याद दिवन सन्मान करून पेटयत आशिल्लो. आनी कसल जत्ता म्हणलेले कळ्ळल तसलो दीर्घदर्शी राय तो. भारी प्रतापी देवता कार्या खातीरय स्वर्ग लोका वचून देवासुर संग्रामांतूय पात्र घेत आशिल्लो तो. तितलो एक महापराक्रमी राय. ताका अतिरथ म्हणूय म्हणटलीची. दशरथ म्हळ्यार 10 जन योद्धांगे लोटू एक काला युद्ध करूं जातलो दशरथ तो जाल्यार 10,000 महारथ सैनिकाल ओटी कोणाले सहाय नान शुद्ध करतल देखून ताका अतिरथ दशरथ म्हूण म्हणटलीची. अनेक यज्ञ यागादी केल्लो ताणें. प्रजावर्गांक भारी अनुकूल जावची तशी चरडूंशी पळयत आशिल्लो. तांकां उदकाक, शिताक, सुताक खंयच्याकय उणी ना अशी चंद करून पळयत आशिल्लो. त्या वेळार तागेले म्हणून कितलेची एक प्रजेल वयर प्रीत असो कसले असो तागेले सेनाधिपतींक तागेले अमात्य वर्गांक पुरे तागेले स्वाधीनांत दवरूंक नाशिल्लो. तागेले सामंतरायांकय तशीच तागेले वयर मस्त भंय आशिल्ले. स्वर्ग मर्त्य पाताळ तिनी लोकांतूय दशरथ प्रसिद्ध जावन आशिल्लो. तशी असंख्यात जावन आशिल्ले सेना तागेल्यागी आशिल्लीची. सर्व शत्रूंक तो रायो सर्व शत्रूंक पुरय तो नाश करतलो. ताका शत्रू म्हणलेले ना आशिल्लीची. आतेक कसं म्हणचे शत्रू तो ताका नांचे ना कोणाले वयरी द्वेश ना. तागेले वयर कोणी द्वेश येवची तशी नाची. अति पराक्रमी तो. तागेले युद्ध आयल्यार सोलवताचे म्हणून गोत आशिल्लीची. तशा कोणी तागेल्या युद्धाक येना आशिल्लीची. मात्र कश्यवैवस्वत मनु तागेले मन्वंतर तो आळसून घेवन आसता की लोक तागेले मन्वंतरा वेळाक कशी तो सगळे लोक आळसून घेवन आसतशील की तशीची दशरथ अयोध्येंत सगळे अयोध्ये राजधानी करून घेवन सगळे भूलोक पालन करत आशिल्लो. सत्यव्रत तो. तागेले प्रजावर्ग केन्नाय संतोशार आसता आशिल्लीची. विद्यावंत जन पुरे कोणेय अनक्षरस्ता विद्यावंत जन ना. पुरे वेदांग शिकिल्लेची, अध्ययन केल्लेची, सर्वजन धर्मात्मची, वर्णाश्रम धर्म अनुष्ठान करतलेची, यद्रच्छा लाभ संतुष्ट हा म्हणल्या म्हणके आईल धनानस तृप्तस्तल जन. विंगडाले कंचे धन पळोवन तांकां असूय जावची ना. कोणाकय पळोवन तांकां असूय जावची ना. कदर्यो लोभी जन नांची ना. कदर्यो म्हळ्यार आत्मानं धर्मकृत्यं च पुत्रदारांश्च पीडयेत लोभाश्च पितरो भ्रातरंच कदर्य इति स्मृतः म्हूण सांगताची. म्हळ्यार तागेले
सर्व दशरथाल प्रजे धर्म सूक्ष्म कळलेले वेद पारंगत जामन आशिले अनक्षरस्थ कोणी नाशिले जलल दिकुनो पाप पुण्याचे विषयूना सर्वजने पुण्यजीवीची म्हणून येतं. परमात्मान दिलेलं तू संतोषार जीवन करतले जन कसले ना म्हणेल कोणेही नाची सर्व प्रजावर्गांकही कन्नाक कुंडल गळ्याक हारो हाताक बळे सकडच तशीची तांगेले एक सच्चारित्री त्यांनी राखून घेता आसलीची कोणीय परदार अभिगमन करतले जन नासलीची कोणे क्षुद्र जन नासलीची कोणे चोर नासलीची चोर का जाल्यार तांगेले कसले आसचनच त्या तशने पुराय जना लगी पुराय संतृप्त जन म्हणटना कामचे चोरचे सकड कोणाकय नाका तशीची अल्पविद्येचे नाची म्हण म्हणली नंतर अहिताग्नी सोमयाग करनानतले कोणी अयोध्येंतू नाशिलीची म्हण येतं. तशी स्वकर्मनिरत ब्राह्मण अध्ययन प्रवचन करतरस्ता आशिलीची जलरी ब्राह्मणांक प्रतिग्रह कोरयेतं म्हूण सांगून दान घेवचे जलरी ब्राह्मण जलरी त्या कालांतू दान घेवचे भारी संकोच पावतलीच काही म्हणजे तांकांय दशरथ चंद्रितीर पळयत आशिल्लो. तशी कोणाकय दुसरा अभिवृद्धी पळून एक पट्टा मात्सर्य भावना तशी तांगेल कार्य साधन करचे विशयांत कोणेय अशक्त जन नाची तशी सर्वजनय धर्म सत्य आश्रय कोरणू आसतले कुटुंबी जन म्हणला पुत्र पौत्र इत्यादी सुनू नित्य संतुष्ट जावन सोचे जन क्षत्रिय जन ब्राह्मणांक चंद करून पळयतलीची तशीची वैश्य क्षत्रियांगेल्या अज्ञानवर्ती जावन आसतलीची त्या वेळाचे शूद्र वर्णाचे जन तिन्ही वर्णाच्या अंगेल सेवेंतू निरत जाऊन तांगेल स्वधर्म तांतांनी पालन करता आशिलीची. तशी त्या दशरथाले अयोध्या नगरी इंद्राले अमरावतीशी भारीची संभ्रमारी संतोषारी आस्तशील. नामाची अयोध्या अयोध्या म्हण म्हळरी खंचे योधान आक्रमण करच्याक साध्य ना तशी एक अभेद्य जावन आशिल्ली अयोध्या नगरीन तो दशरथू तेदना राय जावन आशिल्लो. शत्रू त्या नगरांतू रिकच्याक ताका येवच्याक साध्य जायनाशिल्ली देखून ताका अयोध्या म्हणटलीची. मात्र न्ही ताका 8 जन अमात्य आशिल्लीची दशरथाक. तांणी तशीची भारीची बुद्धंत तज्ञ मात्र न्ही रायाल वैरी भारी प्रीती तांकां रायाले हितरक्षणेंतूच केदनाय दशरथाक खंयची हित त्याची करची तसले मंत्र्यो मात्र न्ही ते वेळाक खंयच्या वेळाक कसल सकड ताका दशरथाक एक कसल कोरका म्हणून सांगका खंयच्या वेळाक कशी चोलका म्हणून सकडी एक सलहे दिवची विशयांत भारीची एक तज्ञ जन मात्र न्ही मनांतू तांगेले मनांतू जाल्यार राजद्रोहा विशय प्रजेंक द्रोह करची विशय दुड्डू ओट करची विशय कसले ना स्वार्थ म्हणेल नंची ना सर्वदा राजकार्य तत्पर जावन सुचे मंत्र्यो दृष्टी जयंतु विजयू सिद्धार्थो अर्थसाधको अशोको मंत्रपाल सुमंत्रो 8 जन मंत्री श्रेष्ठ तशीच 8 जन ऋषिश्रेष्ठ तागेल पुरोहित जावन आशिल्ले. तांचो मुख्य वशिष्ठ वामदेवादी तांणी दशरथाल पुरोहितच म्हूण येतं. मात्र न्ही मागीर दशरथान करचे अग्नी कार्याक म्हळ्यार यज्ञ यागादी कार्याक सर्व गोत्त आशिल्ले सुयज्ञ जाबाली काश्यप गौतम मार्कंडेय कात्यायन हांणी येवन पुराय पळोवन घेता आशिल्लीची. तशी तांतू कोणाकय आशी अपेक्षा ना सर्व मंत्र तंत्र गोत्त आशिल्ले जन ते पुरोहित लायक त्रिकर्ण शुद्ध सुतीत असले मंत्र्यो. तशी दशरथाले अमात्य आणि दशरथाले पुरोहित हांगेल नेतृत्वारी दशरथू अयोध्येचे परिपालन करत आशिल्लो. सगळेची कोसल राज्यांत आतां दशरथाल अयोध्या नगरी अभेद्य म्हूण लेखलारी सगळे कोसल राज्य दशरथाल आळविके आसूचे ते सगळी कोसल राज्यांतूय कोणेय एक कसले त्या दशरथाक कोणेय एक एद्रू घालतले तागे इवन तागेले सामंतराय समीत कोणेय दशरथा एद्रू घालची म्हूण नातानी
दशरथानं कशी आळविकी करू सांगला तशी आळविकी कोरनो आस्ता आशिल्ली तांणी. दशरथाक वेळवेळाक कपाकाणीक दिवन कंदाय भरून घेवन सकडी तांणी चंदायेरी दशरथाले आळविकेंतू संतोषाराशील सामंतराज कितलीकी आशिल्ली ताका. तशी अयोध्या पట్టणांतू कोसला राज्यांतू असत्य सांगतलो असत्यवादी म्हळ्यार फटी सांगतलो दुष्टू परदाराभिगमन करतलो कोणेय नाशिल्लीची. विंगडाले एक ऐश्वर्याक अपेक्ष पावतले कोणेय नाशिल्लीची. सगळे कोसल राज्य राजधानी अयोध्या पट्टण सुखशांतीनं भोरनं प्रशांत जावन आशिल्लें तसलें राज्य. सर्वई जन संतुष्ट मनार आशिल्ले देखून अतृप्त जन ना आशिल्ले देखून ते राज्य संतोषार आशिल्लें. जाल्यार एक बेजार कसलें म्हळ्यार दशरथाक वंशाभिवृद्धीक एक चेडूं ना आशिल्लें. वंशाभिवृद्धी जावंक आशिल्लें एक चेडूं ना आशिल्लें. सदा सर्व काळ ताका तेची चिंता. म्हूण चेडूं नाशिल्लीची म्हणणे दशरथाक सादारण 150 जनां चड बायल आशिल्लीची. चेडूंय आशिल्लीची जाल्यार पट्टा राणयो त्या गजन त्या पट्टा राणीलांतू संतान नाशिल्लें ताका. तेंची व्हड चिंता. तेंच सदा सर्वदा चिंतन तागेलें एक परमात्माल अनुग्रहारी चेडूं म्हाका जाल्लें जाल्यार मुखारसून म्हगेल राष्ट्राक एक वारीसदार आसता आशिल्लीच न्हय म्हूण तागेले मना येवन ताका दिसता हे दोळ पडिल्लें आनी पुणी परमात्माले अनुग्रहारी चेडूवांक पावच्याक प्रयत्न कोरका म्हूण सांगून अश्वमेध याग कोरयावे म्हूण सांगून तागेले मना आयलें. अश्वमेध याग करल्यार चेडूं जाताचे म्हळ्यार अश्वमेध पाप नाश करची यज्ञ. सर्वं पापमानं तरती ब्रह्महत्यां यो अश्वमेधेन यजते म्हूण सांगला. ब्रह्महत्येत सल व्हड पाप समीत अश्वमेध यागानं नाश जाता म्हूण सांगला. तशी सुरवेक एक अश्वमेध याग करया म्हूण सांगून ताका मना आयलें. मागीर पुत्र पावची तसले याग कसो पळोवया म्हूण सांगले कुडले मनांत आयली कुडले सुमंत्रा सांगून विचारताने वचून पुरोहित जावन आशिल्ल्या वशिश्ठ वामदेवांक घेवन यो म्हूण. तो सुमंत्रू सट्ट चमकलो. सर्व वशिश्ठ वामदेवांक आपयले मात्र न्ही सर्व तागेले ते अष्ट पुरोहितांकय आपयले. प्रधान पुरोहित कोण म्हळ्यार वशिश्ठ वामदेव. मागीर सुयज्ञ जाबाली कश्यप पुरे ब्राह्मणोत्तम ताणें वचून पुरे जना सांगले सर्व जना रमणीक आयलीची. दशरथ तांकां पुरे जना अर्घ्यपाद्य दिवन तांगेलें पूजन करता आनी सांगता सर्व ब्राह्मणोत्तमांक हांगा नमस्कार पूर्वक तुमगेलें स्वागत करता. जाल्यार कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका एक दुख्खच कसल्याकय तुमगेले एक नेतृत्वांतू सगळे राज्यभार करता देखून खंयचेय एक कश्ट आस्पद ना जाल्यार मनांत एक दुख्ख कसलें तें म्हळ्यार म्हाका चेडूं ना न्हय म्हूण म्हळ्यार दुख्खच. ताजे निमती इतलें सुख अनुभवितना म्हाका सुखनातल्या बरी दिसता. तशें म्हाका एक पुत्र प्राप्ती खातीर यज्ञ कोरका म्हूण आशी. सुरवे एक अश्वमेध याग कोरका म्हूण म्हळें प्रेरणा म्हाका मनांत आयला. तशें महायाग करतना मस्त विघ्न येतकय श्रेयांसी बलविघ्नानी म्हूण सांगताची. तशी चांग काम करच्या विघ्न चड पळया केन्नाय तेचे वायट काम कोरका म्हूण लेखल्यार मनांत आलोचना येता. आतां सुतमुतू जनय मेळटाची. कसलें एक वायट काम जेवचे कडेन कितले जन आसता बट चांग काम जेवचे कडेन जन उणे मात्र दुसरें काम ना हांकां हें पळय घेवन बसल्यांची म्हूण सांगून एक चांग काम करूंक भारी विघ्न येता. तशी तो तेच सांगता रस महायाग करतना अनेकानेक विघ्न परंपरा येता म्हूण सांगून हांव आयकलां. तरी तशें जावन निर्विघ्न जावन हांव करचें यज्ञ कार्य संपन्न जावका आनी म्हगेले पुत्र कामने खातीर करचें यज्ञय फलीत जावका कसले करीत म्हूण तुमी पुरो जनांक सांगता म्हाका म्हूण. तेदना पुरोहित प्रमुख जावन आशिल्लो वशिश्ठ तागेले कुलगुरू तांणी तो सांगता राया तूं सांगचें सम जावन असोच्यो विशयो म्हूण सांगून जायत कसले कोरका म्हूण सांग आमी पुरे करताची म्हूण म्हणटा. दशरथ सांगता सुरवेक अश्वमेध याग कोरया. तेदना वशिश्ठ सांगता जैत कसले एक कोरका म्हूण लेखले कुडले कोरका पायी पल्ल्याक मागीर म्हूण आलोचना केलें मागीर म्हाका पडता तें. तशें वग्गी सर्व यज्ञाक सिद्धत करुया
अश्वमेध खंयची अश्व म्हण पळोवन ते विमोचन करचें म्हळ्यार ते सोडचे. ताजी वटो ಸ್ವಲ್ಪ राखताल्यांक सोडताची. ते कोण धरतात आनी युद्ध कोरका एक हान्नी युद्ध कोरून अश्व सोडोन हाडका सोलवल्यारी अश्वमेध करूं जायना. तशी सोलोवचे विशयूय ना. तशी अश्वमेधाक सोडचे अश्वाचे विमोचन करी म्हूण म्हणटाचे. आनी ते वशिश्ठ वादी ब्राह्मण सांगताच की सर्विनयींचे उत्तर दिक्कान यज्ञा एक प्रशस्त जावन शोचे प्रदेश आसा. थंय यज्ञ वेदिक निर्माण करुया. तुका निश्चय जावन चेडवय जाता. तुका कसले आलोचना करचे नाका. पुत्रार्थ जावन अश्वमेध याग कोरका म्हूण म्हळ्यार एक धर्मबुद्धी परमात्माल प्रेरणेन तुका आयला. तशें जावन तूं खंडीत चेडून जाताची म्हूण म्हळ्यार विशयान संशय नाका. खंयची जाल्यारी तेची परमात्मान कृष्णान कर्मयोगान तूं सांगचें. खंयचें काम करतना आमगेले निमती जाल्लें आमी केल्लें म्हूण लेखल्यार जावची ना तें. केन्नाय तशी खंयची कामाकय परमात्माल प्रेरण जावका. परमात्मान लेखल्यार मात्र तें काम करूं प्रेरणय मेळची जावनय वचत. म्हणटना काम कसलें एक कर्म करूं प्रेरण परमात्माली. कर्म जावचें अनुग्रह परमात्माले म्हणले नंतर ते कर्म आमगेले कशें जावचे. ताजे खातीर ते भगवद अर्पीत कोरका कृष्णार्पण करका म्हूण सांगून कृष्णान गीतेन तूं सांगिल्लेच पळय तशीच हांगा तागेले गुरुजन वशिश्ठ वादी गुरुजन सांगता तुका परमात्माल प्रेरणेन अश्वमेधाचे याग कोरका म्हणलें एक धर्मबुद्धी येयला. तुका खंडीतच चेडून जाताचें म्हूण. तशी ब्राह्मणांगेलें उतर आयकल कुडलें ताका एक मनान तूं आलोचन केलें मात्र आतां ताका एक विशेश धैर्य येयलें. सुप्रीत जालो दशरथ कोरका म्हणलें की आनी कोरुका तसले एक स्थितीक दशरथ आयलो आनी कोरच्याक ते यज्ञवेदीक कोरच्याक पुराय जनांक सांगता तो यज्ञोपकरण पुराय सिद्ध जावो मात्र न्ही. आतां अश्व पेटोवका अश्व विमोचन करपा जाता. अश्वरक्षणे समर्थ जावन सुचे योधांक पेटोवका जाता. तशी अश्वमेधाक अश्व कशी सोडका विमोचन करका तशी विद्युक्त जावन विमोचन करची. ताजे वटो अश्वरक्षणेन तूं समर्थ जावन सुचे योध वचोची ಸ್ವಲ್ಪ पुरोहिताने वचका जाता. हंचाण सरयुनीचे उत्तर तिरांत यज्ञवेदिकेचे निर्माण जावका. आतां ही यज्ञभूमी सिद्ध कोरका जाल्यार विघ्न निवारण एक शांती पुजा पुरे कोरका जाता. ते पुरे कोरका मात्र न्ही जावन तागेले दशरथ सांगता पळय हे यज्ञ कोणाकय करूं जायना म्हूण ना. प्रपंचाक कितले राय आसाची कितले रायान हे अश्वमेध यज्ञ कोरीत जाल्यार एक विशय आसा. हे महायज्ञांत चूरू न्यूनातिरेक जाल्लें म्हूण जाल्यार कोण करतरस पळय ताका अनर्थ जाता. तशें जावन आनी मात्र न्ही ब्रह्म हांगा राक्षस म्हूण म्हणला. ब्रह्म राक्षस म्हळ्यार हांगा दशरथान कसो सांगला म्हूण म्हळ्यार विद्वांस जावन आशिल्ले ब्रह्म राक्षस ह्या यज्ञांत कसले न्यून अतिरिक्त जाता तेची सोदीत रस्ताची यज्ञ करतर कुडले नाश जावचे तशी करतात आनी ताचे खातीर कसले न्यूनातिरेक जायना अशी पळोवप. हे ब्रह्म राक्षस म्हळ्यार त्या काळांत नमगतलीचे म्हूण म्हळ्यार ब्रह्म राक्षस म्हूण म्हळ्यार खंयच्यो ब्राह्मण तागेले देह शरीर घेवन आसतना जन्मांत आसतना ताणें वेदाध्ययन केला. ताका पुरे गोत आसा जाल्यार विंगड जना पाठ सांगून दीन ताणें दान घेतला. ते घेतिल्ले दाना प्रायश्चितय करनी कोणाकय दानय दिनी. याग करच्याक अनर्ह जावन आशिल्ले जनाल करीन याग करय सुचे आनी कोणाक याग कोरका तांगेले कसले ना म्हूण जाल्यार तांकां याग कोरोवची तशी तांकां कसलेच एक प्रोत्साह दिवचे ना. ह्या पुराय केल्यार आनी ब्राह्मण जावन आसून तागेले एक वर्णधर्माचे कर्म करचे म्हळ्यार ताका स्व अनुश्ठान म्हणटाचे ते परे कोराक निरासक्त जावन आशिल्लो. मरणा नंतर ब्रह्म राक्षस जाता म्हूण सांगताची. तशी मात्र न्ही परस्य योषितम रत्या परस्वम उपहृत्य च हरण्ये निर्जने देशी भवती ब्रह्मराक्षसः. परस्त्रियांक अपहरण करचे विंगडाल सुत्तू खवचे ब्राह्मण तांणी मेल्ली नंतर ब्रह्मराक्षस जावन अरण्यां भितर भोंवत रस्ताची म्हूण. अन्येक कसने म्हूण म्हळ्यार संयोगम पतितैः गत्या परस्मैव च योषितम अपहृत्यम च विप्रस्वम भवती ब्रह्मराक्षसम. पतित म्हळेल जन नीच जनाल वटू संबंध दवरलेले जन परस्त्री हरण केलेले जन ब्राह्मणाल धन अपहरण केलेले जन हांणी पुरय तांणी महापातक म्हणून घेतले पुरय तांणी
मरणानंतर ब्राह्मण जावन तांणी येपरे केला म्हूण जाल्यार तांणी ब्रह्मराक्षस जेवचे. ब्रह्मराक्षस जेवचे कोणे म्हळ्यार कोण चुकी करता त्या ब्राह्मणान ब्रह्मराक्षस जेवचे. हे पुरे दशरथो सांगता रसत ब्रह्मराक्षस म्हळ्यार जन काही दोष जत यज्ञान तो म्हणलेलं पळोवचे राखून बसताची तशें जावन कसले दोष जायना नशी तुम्ही पळोवका म्हूण सांगून वशिष्ठ वामदेव आदी सर्व गुरूंक हे दशरथो सांगता आणि यज्ञाक तयार करू सांगता. सर्व मंत्री दशरथान सांगेला ऐकून तुम्ही कसं सांगला, तू कसं सांगला दशरथा, तुगेल्या आज्ञेक समजावून आम्ही चलताची म्हणून दशरथाक गौरवान सांगतात की आणि म्हणतात की ब्राह्मण म्हळ्यार कोण वशिष्ठ वामदेव आदी जाबाली सुयज्ञ आणि प्रे सांगता दशरथाक चैत्र मासाचे पुन्नम येत परा तदन यज्ञ प्रारंभ करूया म्हणून सांगून रायाक आशीर्वाद करताची आणि तांगेले निवासाक तांगेले घरात आनी वताची. मागीर राय तांगेले वटू बागलाला ते वता तांक सोण वापस येता आणि सर्व मंत्र्यांक सांगता तुमकां आतां कळना कसं सकट सिद्ध कोरका म्हणून आमगेले ब्राह्मणान सांगिले सर्वय सिद्ध करायची म्हूण जायतं म्हूण सांगून सर्व मंत्री हो रायाक जयकार घालून तागेल्या नोजने घेवन सर्व तयार करच्याक म्हणून तांगेले कामात आनी वताचे. रायू अंतपुरा जमकलो तागेले धर्मपत्नी 3 जन तांकां म्हणालो हांव चरडून प्राप्त जायनीत न्हू म्हाका ताचे खातीर अश्वमेध याग कोरका म्हणून लेखला. हाजे देखून तुम्ही पुरा यज्ञ दीक्ष घेवका जाता कसल सकड कोरका कसल सकड करून नज म्हूण सांगला पुरोहितान. त्या पुराय दशरथ तागेले 3 पटराणयांक सांगता. कौसल्या सुमित्रे आणि कैकी तांकां भारी संतोष जाता पुराय जन खुशीर यज्ञ दीक्षित जाताचे. आतां सुमंत्र म्हणलो मंत्री तो अंतपुरा आयलो आणि दशरथाला म्हणालो दशरथा रया पुत्र प्राप्ती खातीर तूं अश्वमेध यज्ञ करता म्हूण लेखला. रत्विजान तुका पुराय कसं तयार करता म्हूण सांगला पुराय जाल्लें. तूं दीक्षाबद्ध जाला. आम्ही सर्व सामान कसं जावका सामग्री पुरे तयार करता रसाची. आतां एक विषय हांव आयकललोस पुढे एक समाचार आयकललोस. पुढे भूत भविष्य वर्तमान कळलो. एक सनतकुमार म्हणल महर्षी असनवे तो ऋषींक पुरे एक काणी सांगिल काय ताणे. दशरथ म्हणलं एक राय जाता पुत्र प्राप्ती खातीर पुरे तयार करता तो म्हूण सांगून तेदन ताणें काणी सांगिली. कसं म्हूण तुका सांगता. काश्यप म्हणल एक ऋषी आसा ताका विभांडक म्हणल एक पूत आसा. ताका ऋष्यशृंग म्हणल एक पूत जाता. तो अरण्यांतू होड जाता. अरण्यांतू आसता बापसुले ओटू आसता आनो सोण विंगड मनुष्य पृथ्वींत असं म्हणले ताका कळना नशी तो बापूस ओड करता. इत्याक म्हळ्यार ते विभांडकाल ह्या ऋष्यशृंगाल ब्रह्मचर्याक भंग येवचे नज्ज म्हूण. तशी ह्या विशयो सगळे ही काणी लोकप्रसिद्ध काणी जाता ब्राह्मण हे पळय सांगता रसताची म्हणून हे ब्राह्मणांनी म्हाका सांगिले आयकत रसा. तशी ऋष्यशृंग अशीची मस्त वर्ष थंय आसतना त्या वेळार अंगदेशाचे अधिपती जावन आशिल्लो रोमपाद म्हणलो राय अंगदेश आळशी तर आसता. ताणें ಸ್ವಲ್ಪ धर्मांत व्यतिक्रम केल्ले देखून दारुण जावन आशिल्लो अनावृश्टी तागेल्या राज्यांत जाता. कितली की काळ त्या राज्यांत पावसू जायना. तशी ह्या ऋष्यशृंगाल काणी सुमंत्रो दशरथाक सांगता रस. ताणें आयकलेली काणी तो आतां दशरथाक सांगता. कश्यपरायाल पूत विभांडक म्हूण म्हणलो ताका ऋष्यशृंग म्हूण म्हणलो एकलो पूत जाता. तो ऋष्यशृंग त्या विभांडकाक तो ब्रह्मचारी विभांडकुनी चावन जाल्यार ताका एक पंत तो उर्ध्व रेतस्क जाल्यार एक पंत तागेल रेतस हुस्कलन जाताना एक जिंके पित्त कहते. त्या जिंकेक एक चरडू जाता. ताका एक जिंके मणकेची त्या चितलांत जाल्लेले चरडू म्हूण पळचे ताका एक शिंग आसता. जाल्यार ते चरडू कोणाले विभांडकाले तशें जावन विभांडक ते चरडा पोशिता. ताका एक शिंग आशिल्ली देखून ताका ऋष्यशृंग म्हूण सांगूनच विभांडक ऋषी नांव दवरता. जाल्यार विभांडकाक एक मन आसता कसले म्हूण म्हळ्यार खंयची एक वेळा
वेळांतो चूर मिगेल मन चलित चलेल दिकून हाव इतली तपस्वी कोर नशेल मिगेल तपस्याचे फल तपस्याचे एक साधने उणी जावचे नाश जावचे तसले एक घडीचे व्यामोहाक पडलो गे मिगेले ब्रह्मचर्य ಸ್ವಲ್ಪ पालन करचे उणी जलकी कितली मिगल तपस्याचे फल उणी जलकी अशी मिगल चरडाल जावच्या नज म्हूण सांगून तो विभांडकू त्या ऋष्यशृंगाक भायरची जनाले एक विचारू कळना नशी रान्नांतू तो ऋष्यशृंगू आणि ಸ್ವಲ್ಪ चेल्ल्याचे शिष्य एक स्त्री संतान नत्तील कडेन खंचकी एक रान्नांतू तो ओढ करत रस्ते ऋष्यशृंग पाप तक्का आनु तो आणि बरलेल ಸ್ವಲ್ಪ ಸನ್ಯಾಸಿ ಶಿಷ್ಯ बापसुले विद्यार्थी तांकां सोडले विंगड जना पळोवन गोतना प्राणी पक्ष्यांक पुरे पळोवन गोतस मनशालांतू बैल मनशी म्हळेले आसच म्हणून गोतना तशी तो ओढ जाता कडेनी एक पंत कसो जाता म्हूण म्हळ्यार अंग देशाचो रायो रोमपाद म्हूण म्हणलो ताणें कसं की धर्मांतू एक व्युत्क्रम अतिक्रम धर्म न्यून केल्लेले देखून तागे देशांतू 7-8 वर्ष काळ अनावृष्टी जाता दारुण कितलींय वर्ष काळ त्या राज्यांत पावसू जायनी की कसरे ना अशी देशांत भारी एक खवच्या जेवच्या सतान कश्ट जाल्ले तेदना रोमपादा भारी दुःख जनांगेल दुःख पळोवन ताकाय दुःख जाता तो सर्व ब्राह्मणांक आपयता आनी निमगिता तुमकां धर्म अधर्म म्हळ्यार कसो म्हणून गोत्सा मिगेल कसल की महापापा खातीर जावन असल एक घोर अनावृष्टी देशा जाल्ला म्हळेल विशयान संशय येवना तशें ते कसले इत्या म्हूण आलोचना कोरून तुमी अपराधाक कसले प्रायश्चित आसवे त्या कसल सकट नियम पालन करता हें तुमी तिळसुका म्हूण सांगता तशें हात जोडसून निमगीत तो वेदांग पारंगत जावन आशिल्ले भूत भविष्य वर्तमान गोत्तस म्हणटाचे त्या ब्राह्मणांक जातक पळोवचें म्हणटा पळय आमी तशें तांणी राया सांगताच की राया विभांडक म्हणल एक ऋषस रानांत ताका एक ऋष्यशृंग म्हणल पूतस ताका कसले गोतना म्हळ्यार कसले गोतना रान बापोसू समिदे होम ಸ್ವಲ್ಪ ಚೆಲ್ಲಾಲ್ ಚರಡುಮ ते सोडले बिंगड ताका कसली गोतना आतां कशी पूण ह्या राज्याक आपोवन सत्कार कोरका आनी तुगेले धुव शांता म्हणिलस पळय तिका विद्युक्त जावन ताका वारडीक करून दे तुका बरें जाता म्हणलेल्या विशयान तो वस्तू आलोचना कोरका म्हणून ना रोमपाद भारी चिंताक्रांत जातकी तुमी सांगता तो नियत ब्रह्मचारी तपोनिश्ठ म्हणून ताका कशी आमी आपोवन हाडचे म्हणून समालोचना करतना ब्राह्मण वटू तो वैवे आपण अडकल्या ब्राह्मणांक गेले की निमगेले लायक म्हूण सांगून सर्व ब्राह्मणांक सत्कार करता आनी ऋष्यशृंगा कशी हाडचे म्हूण निमगीत तो रोमपादाल उतर ऐकल्यांची जाल्यार तांणी माती मागसून रप्तात शिवाय कशी ताका घेवन येवची म्हूण सांगनात सांगता सर्व ब्राह्मण विभांडक ऋषी सामान्य न्ही आमी आतां कसले आलोचना कोरून त्या ऋष्यशृंगा हांगा हाडू प्रयत्न केल्यार ही विभांडक मुनी खंडीत आमकां शाप दिता तशें जावन ऋष्यशृंगा हाडचें कामेक आमकां सांगू नका म्हणून स्पश्ट जावन सांगताची जाल्यार तसल्या कसो करचें कसले विंगड उपाय आसवे म्हणटना कसले एक उपाय आसवे पळया म्हूण सांगून तांणी चिरायाक सांत्वन करताची आनी कसलो उपाय करचे म्हूण सांगून मस्त पर्यालोचना करून कडेर म्हणटना ब्राह्मण रायाला सांगताची तुगेल नगरांत कितलींय वेश्यास्त्रियो आसत न्हय ते वेश्यास्त्रियांक पेटोवन खंयचे उपायार ऋष्यशृंगाक हांगा आपोवन हाडया तसं कसले दोश जायना नातील तशी रितीर आपोवन हाडया म्हूण सांगून सांगताची रोमपादूच्या म्हणटा तागेले सगळे राज्यांतूत अत्यंत चंद जावन आशिल्ले ಸ್ವಲ್ಪ वेश्यास्त्रियांक त्या ब्राह्मणाल उठो पेटोवन दिता त्या वेळार त्या ब्राह्मण स्त्रियो वताच खंय वचून तांणी खंय ऋष्यशृंगस थंय वचून तागेले उल्लनू कोरनू तुमी कोण तुमी त्या आश्यसाची त्या म्हणटा तांणी आमी विंगड जन तुगेले म्हण की न्ही आमी स्त्री म्हणटाचे आमकां तशी पुराय सांगून त्या केन्नाय तागेल्या वचून उलोवचें विभांडक ऋषीन नातील तेन्ना त्या ऋष्यशृंगाक आपण हाडत वेश्यास्त्रियांक पुराय
पेटयला तांणी वचून तागेल्या उलोवन तागेल्या की दोस्ती करूंक घेताची खंय तरी म्हळ्यार एक पंत तांणी वचना नतील तेन्ना हाक उबगण सुरू जाता इतयनीची ताका तांणी चेल्ल्यो म्हणूय गोतना त्या रितीर जाल्यार तांणी वचयनाची तांकां सोदून हो तांणी खंय दुखून येवचें म्हणून तांगेल्या निमगेतान तांणी येवचें वाट एक दाखयलास त्या वाटेन तांकां सोदून 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 चमकलो ऋष्यशृंगू रोमपादाल्या अरमनेक वचून पावता थंय अरमने वचून पावतना रोमपादाले त्या अरमने प्रदेशा प्रवेश करतनाची पावस मारच्या सुरू जाता कडेर रोमपादू ऋष्यशृंग आयलो म्हूण कळ्ळी ताका वचून सर्व ब्राह्मणांक घेवन वचून ताका घरकडा पळोवन ताका सन्मान करून तागेले दुव शांताक दिवन वार्डीक करता तशी ऋष्यशृंगू दशरथाक पुत्रकामेश्टी याग करचे वेळा सहाय करता म्हणून म्हणलेला आयकला म्हूण सांगून सनत कुमारान ऋषींक सांगिल काणी सुमंत म्हणल मंत्री दशरथालेद्राक सांगता दशरथा बारी संतोष जाता रोमपादाले दुखून ऋष्यशृंग हाडचे एक विशय व्हड न्ही इत्याक म्हणल्यार ते रोमपादाकच दशरथाले एक धुवे दिला धुवेक दत्तपुत्रे जावन दिला शांता म्हणलेलीक तशी दशरथ लेखता रोमपादाले दुखून कशी हाडोच एक व्हड विशय न्ही ते हाडोवचा प्रयत्न करुया म्हूण सांगून दशरथ लेखता आनी रामायण पैचे दिसाक आमी मंदरसुया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।